हाय गाईज, टुडे इज द 11 डिसेंबर ऑफ 2025 आणि रोजप्रमाणे मी गेलो लायब्ररीमध्ये. आज मी लायब्ररीला करीबन 10:32 गेलो आणि स्टार्ट केला आपलं पायथनचं ट्युटोरियल. मी ना असंच कोड बघितला होता की कन्सिस्टन्सी म्हणजे काय. तर कन्सिस्टन्सी म्हणजे डुईंग इट मोटिवेटेडली और अनमोटिवेटेडली डझंट मॅटर, जस्ट यू हॅव टू डू इट देन डू इट. पण गाईज मी रिअलाइज केलं की या सर्व गोष्टींना आपल्याला पुश करावं लागते. डेफिनेटली ॲट सर्टन लेवल आपण पुश करतो. लाईक आपण घेतो एक्झाम्पल, सपोज की सकाळी उठायचं आणि रनिंग वगैरे करायची, एक्सरसाइज करायची. ऑफकोर्स तुम्ही जर काही दिवस केल्यानंतर म्हणजे 2-3 दिवस करसाल, 8 दिवस करसाल मोटिवेटेडली, पण 10 दिवसांना 15 दिवसांना डेफिनेटली तुम्हाला नाही करा वाटेल. बट इव्हन देन तुम्ही करत राहिले आणि जर करत राहिले आणि तुमची एक वेळा मसल मेमरी बिल्ड झाली, नंतर गाईज मॅजिक होऊन जाते. म्हणजे तुमच्या बॉडीला ती सवय होऊन जाते सकाळी उठायची आणि एक्सरसाइज वगैरे करायची. दॅट इज द सरप्राईज ऑफ अवर माइंड अँड बॉडी. काहीच हे रिअलाइज केलं मी. जर सकाळी उठा आणि डेली रनिंगला जात, ॲट सर्टेन लेवल तुम्ही गेले ना एक वेळा, तर तुम्हाला डेली ते हॅबिट होऊन जाईल. आणि एक वेळा जर मसल मेमरी झाली तर ते तुम्ही ऑटोमॅटिकली करसाल. त्याच्यासाठी तुम्हाला मोटिवेशनची पण गरज नाही आणि कशाचीच गरज नाही. पण हे गाईज मी ना बाकीच्या एक्झाम्पल्समध्ये तर बघितलं, रिअलाइज केलं म्हणजे. पण जर आपण ना एक्झाम्पल घेतलं स्टडीचं, तर स्टडी तर आपण किती दिवसाची करतो, म्हणजे पहिलीपासून बालवाडीपासून करत आहोत आणि त्याची मसल मेमरी तर आणखी पण बिल्ड नाही झाली की काय, म्हणजे असं डाऊट येते ना. तर ते आपण डेली कन्सिस्टंटली केलीच नाही स्टडी. म्हणजे जर आपण डेली कन्सिस्टंटली स्टडी केली तर आपली ते पण मसल मेमरी बिल्ड होईल. तर ते जाऊ द्या, तुम्ही पहिले हे ऐका आता. सबके मन भा गई है किशोरी लाडी, विश्व भानु प्यारी आ गई है किशोरी लाडी, परसाना दुलार पाई है किशोरी लाडी, मैया की गोद आई है किशोरी लाडी. जेन्युइनली गाईज माझा एक्सपिरियन्स सांगतो, अशा मूवीजच्या गाण्यापेक्षा ना मला आपल्या स्पिरिच्युअल गाण्यामध्ये लाईक राधाराणीचे गाणे आणि भजन कीर्तन याच्यामध्ये जास्त आनंद आहे. बरं ते असो, आपण ना आज मस्त श्रद्धा मॅम सोबत चांगले चांगले प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह केले. गाईज कॉलेजमधून जाताना याच्यावर चालायचं आहे आणि म्हणजे याच्यावर चालायची एक वेगळीच मजा आहे. एक गाणं आठवते मला, पहाड़ों के ऊपर जंगल के पास देखो कौन आया है, ये है अपना यार, निंजा हथौड़ी अपने घर आया यार, हथौड़ी हथौड़ी ये है अपना यार, हंसता और हंसाता है ये असली निंजा, ए है एक निंजा ए. हाउ इज इट? तर गाईज जातो मी आता. हे गाईज व्हॉट्सअप. तर आज मी असंच नंतर लायब्ररीतून रूमवर आलो आणि पॉडकास्ट बघत होतो आणि असंच याच्यात आला मला सजेशनमध्ये विराट कोहलीचा पॉडकास्ट. सो त्याच्यातलं थोडं शेअर करायचं तुमच्यासोबत. तर विराट कोहलीचं असं म्हणणं होतं की इट्स नॉट हार्डवर्क फॉर मी, इट्स नॉट स्ट्रगल फॉर मी, बिकॉज आय डू व्हॉट आय लव्ह टू डू. आय प्ले अ स्पोर्ट बिकॉज आय लव्ह टू प्ले. म्हणजे गाईज देर इज नो हार्डवर्क वेन यू लव्स टू डू थिंग्स. लाईक म्हणजे काही पण गोष्ट असेल, लाईक यू लव जिम, सो देर इज नो हार्डवर्क फॉर यू. म्हणजे हाय डेफिनेटली, बट यू लव टू डू दॅट, देन यू विल डू. इफ यू नो वन गोना पे यू एनिथिंग, मीन्स दॅट्स द पॅशन. म्हणजे काही ही गोष्ट मला क्लिक झाली की इज रिअली आय एम डुईंग व्हॉट आय लव टू डू, इज दिस रिअली थिंग्स मॅटर आफ्टर 10 years. म्हणजे 10 वर्षानंतर मी इमॅजिन करीन, यस पॅरेंट्सचे एक काय म्हणू शकतो आपण, पॅरेंट्सचे जे आपल्याजवळून रिक्वायरमेंट्स आहेत ते जाऊ दे एका इकडे खड्ड्यात, किंवा अभ्यास करेल, जॉब लागेल, नोकरी, हे दॅट ओके, त्याला ठेवून द्या तुम्ही एका इकडे. आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे 10 वर्षानं की यस यार, मतलब म्हणजे जैसी जिंदगी जीनी थी वैसे जी लिया. दॅट्स अ डिफरंट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. सो मी काय करू राहिलो, मी असंच मग आय स्टार्ट आस्किंग माय सेल्फ, इज आय एम डुईंग दॅट व्हॉट आय रिअली लाईक टू डू, इज आय एम डुईंग दॅट व्हॉट आय रिअली लाईक टू डू, इज आय एम गिविंग द लिस्ट, आय एम मेकिंग लिस्ट ऑन पेन अँड पेपर, टूक पेन अँड पेपर अँड सिट हिअर अँड जस्ट स्टार्ट मेकिंग लिस्ट. ओके, सो आय स्टार्ट फ्रॉम फर्स्ट, इज आय लाईक स्पोर्ट, बट आय डोंट थिंक दॅट की एवढं कधी इन्वॉल्व झालोच नाही स्पोर्टमध्ये. आय लाईक टू प्ले ॲज अ हॉबी. ओके, देन नेक्स्ट ऑप्शन ए असं स्टडी. सो स्टडी बी चांगली केली, म्हणजे मेहनत वगैरे केली 11-12मध्ये पण.
या म्हणजे एफर्ट्स टाकले, हे घेतलं. बट आय नेवर लव टू डू स्टडी. ओके, ॲक्च्युली नो वन नेवर लव्स टू डू स्टडी, बट देर आर सम एक्झाम प्रेशर्स, मार्क्स अँड पर्सेंटाईल, वॉट एव्हर CGPA. फॉर दॅट वी हॅव टू डू दॅट. ओके, इट्स अ मीन्स काय असे इज नेसेसिटी होऊन जाते एक, आहे ना. तर गाईज त्याच्यानंतर आय लाईक आय एम म्हणजे मी ना क्वेश्चन स्टार्ट केले विचारणं. आणि व्हॉट आय लाईक टू डू कॉन्टेंट क्रिएशन ऑल्सो. इज इट म्हणजे हे मी बिना करू मला पैसे नाही दिले तरी मी करू शकेल का. तर गाईज मी असेच क्वेश्चन विचारू राहिलो. आणि यस, कारण की अंदरून ॲन्सर आलं यस. कारण की तुम्ही आता मला यूट्यूबवर व्हिडिओज बनवतो, इन्स्टा आहे ते पहिले म्हणजे खूप केलं. इन्स्टा केलं, काय सेल्फीज, रील्स वगैरे आणि शॉर्ट्स वगैरे सगळं केलं. पण मी एन्जॉय करत होतो त्या प्रोसेसली. आय म्हणजे मी लव करत होतो की हे काम करू राहिलो. ॲक्च्युली काय, मला स्क्रीनवर दिसायला आवडते लाईक, आणि फिल्मिंग करायला मी पाहू राहिलो. जेव्हा मी ना काही शूट करेलं आहे लाईक फिल्मवर, शॉर्ट फिल्म्सवर पण आपल्या कॉलेजमध्ये काम केलं ना, तर त्याच्यात पण काम केलं. तर आय लव टू डू दॅट. म्हणजे जेवढं मी एन्जॉय केलं ना त्या प्रोसेसले, की एफर्ट्स टाकतो. आय लाईक टू डू हार्डवर्क म्हणजे. आणि त्याच्यानंतर जे हे ते ना क्रिस, म्हणजे मी त्या गोष्टीत माझ्या पुरं 24/7 टाकू शकतो. आय एम थिंकिंग लाईक दॅट की असं शॉर्ट घेणं आहे, असं शॉर्ट घेणं आहे. म्हणजे क्लिक झाला मला की आय लव टू डू द फिल्म्स. म्हणजे की लाईक शॉर्ट्स घ्यायचे, शॉर्ट्स एडिट करायचे. एडिटिंग जर मी फक्त याच्यासाठी करतो बेसिक लेवल, की येणं माझं काम बघलं पाहिजे. आय डोंट लाईक एडिटिंग. ओके, पण ते नेसेसिटी आहे, कारण की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये नेसेसिटी आहे ते. ओके, कारण की तुम्हाला चांगला जर एका लेवल ऑफ व्हिज्युअलच्या फॉर्ममध्ये चांगला कंटेंट पाहिजे तर एडिटिंग हे बेसिक नेसेसिटी आहे. तर काहीच मी ना ऑब्झर्व केलं माझ्यामध्ये की आय लव टू डू लाईक व्लॉगिंग पण. आय लाईक टू कम इन फ्रेम. त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ बघतो ना, आय लव दॅट थिंग. आय लव टू क्रिएट अ व्लॉग्स. ओके, आणखी काय, आय लव टू मेक सिनेमॅटिक शॉर्ट्स ऑल्सो. म्हणजे आय लाईक टू मेक फिल्म्स. ओके, आय लाईक टू जस्ट ॲक्ट समथिंग. ओके, म्हणजे मी याच्यावर रिअली काम, आणि मला याच्यावर काम करायचं आहे जेन्युइनली काहीच. तर बेसिकली आय फाउंड दॅट व्हॉट आय लव टू डू. ओके, सो बट इव्हेंच्युअली स्टडी पण मला करायची आहे सोबतच. आणि असा थोडा विचार आहे की काहीतरी आता 1 महिना गॅप आहे ना, तर काहीतरी असं क्रिएट करायचं काहीच. बट त्याच्यासाठी काय बेसिक फॅसिलिटी आपल्याजवळ मोबाईल आहे, आपल्याजवळ आयडियाज आहेत, स्क्रिप्ट आहे, सगळं आहे. म्हणजे थिंक करायची, स्क्रिप्ट बनवायची. आणि मी अशी समजा 2-3 जण तरी पाहिजे टीममध्ये. कारण की जेन्युइनली जर एकात काय कंटेंट बनवचाल, जर तुम्हाला एक शॉर्ट फिल्म पण शूट करायची आहे तर 1-2 जण पाहिजे, काही ना काही स्क्रिप्ट पाहिजे, सपोर्ट्स पाहिजे काही ना काही, आहे ना. तर बघू, आता मी सर्चमध्ये आहे, तर याच्यावर थोडं काम करेल, बघेल जर वर्थ इट केलं. कारण की याच्यात जर मी हार्डवर्क केलं ना, म्हणजे याच्यातलं जे हार्डवर्क आहे ते मी आय लव टू डू दॅट थिंग जेन्युइनली. जर कोणतं कुठं काम भेटलं तर ते बघतो मी आता. आणि जर माझे कोणी फ्रेंड्स असतील आणि त्याला असं काही नीड असेल की लाईक यू वॉन्ट अ व्हिडिओग्राफर, की मी डेफिनेटली बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओज शूट करू शकतो. त्याची डेफिनेटली आय एम रेडी टू लर्न एनिथिंग. आय एम रेडी टू म्हणजे गिव्ह माय 110% इन दॅट थिंग. ओके, आणि स्टडीमध्ये काय होते गाईज, आपण एक्झाम आहे, एंड सेमिस्टर एक्झाम, बट आपण 110% देत नाही. सिरियसली जेन्युइनली जर आपण 110% दिलं तर आपण टॉप करतो, आहे ना. तर पण या गोष्टीत आय एम रेडी टू गिव्ह 110%. सो कोणी असेल शॉर्ट फिल्मसाठी रेडी तर सांगा, कमेंट वगैरे करू शकता तुम्ही. बट आय स्टार्ट सर्चिंग अँड आय स्टार्ट वर्किंग ऑन दॅट थिंग. माझे काही MIT मित्र आहेत ते करतात, तर त्यांचे एक्झाम वगैरे संपले तर बघू आम्ही काय स्क्रिप्ट बनवू. आणि या गोष्टीवर शॉर्ट फिल्म्सवर थोडं लागलं तर थोडं डिस्कस करू. आणि एक चॅनल नवीन ओपन करू शकतो आणि याच्यावर काम करतो काहीच. सोबतच आपली कोडिंगची जर्नी डेफिनेटली चालू ठेवू. AI ML काय चालू आहे आपलं पायथनचं. आणि
तुम्ही पण स्वतःला क्वेश्चन विचारा की इज आय एम डुईंग दॅट व्हॉट आय लव टू डू. ओके, सो आय थिंक आजच्यासाठी खूप झालं व्लॉगमध्ये. नंतर आलो मी आणि अभ्यास नाही केला जेन्युइनली. ओ गाईज, लाईट गेलेली आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम.